पिंपरी चिंचवडमध्ये तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, मात्र पुण्यातही तशीच चिन्ह निर्माण झालेली आहेत। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची घोषणा आता उद्या होण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाची मागणी अजित पवारांनी मान्य केलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पुण्यात शरद पवारांच्या पक्षाला 32 ते 35 जागा मिळू शकतात अशी ही माहिती आहे। उद्या दुपारी दोन्ही गटांची पत्रकार परिषद होईल आणि त्यात एकत्र लढणार असल्याची घोषणा केली जाईल अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे शरद पवार गट आता महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडलाय हे देखील जवळपास निश्चित झालेलं आहे। अजित पवार गट घड्याळ चिन्हावर लढणार आहे तर शरद पवार गट तुतारी चिन्हावर लढणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, याआधी सुद्धा एकत्र लढणार पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी असं बोललं जात होतं, मात्र चर्चा फिसकटत होते आणि आता आज पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी शक्यता निर्माण झाली आहे। काय नेमकं झालं गेल्या काही तासांमध्ये? नक्कीच हेमली, खरं तर तुम्ही म्हटलात तसं अगदी बरोबर आहे। काही दिवसांपूर्वीपासूनच या चर्चेला सुरुवात झाली होती की दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्रित लढणार आहे, मात्र ते फिसकटलं मागच्या 2 दिवसांमध्ये का तर चिन्हावरनं दोन्ही पक्षांचं एकमत होत नव्हतं। मात्र आता अशी चर्चा आहे की पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची शक्यता ही वर्तवली जाते। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ही मागणी होती की त्यांना तुतारी या चिन्हावरती लढायचं होतं, मात्र कुठे ना कुठेतरी या एका गोष्टीवरती या एका मागणीवरती एकमत होत नव्हतं। मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार असं कळतंय की ही मागणी देखील पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच शरदचंद्र पवार पक्षाला जवळपास 32 ते 35 जागा या देखील देण्यात येणार आहे आणि याची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे। कारण उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील बारामती हॉस्टेलला पुन्हा एकदा बैठका घेणार आहेत। तर मग नेमकं याची अधिकृत घोषणा कधी होते? कारण आता पिंपरीचं जर चित्र स्पष्ट झालेलं आहे, मात्र अजून पुण्याचं चित्र तसं बघायला गेलं तर स्पष्ट नाहीये, कारण अधिकृत घोषणा नाहीये आणि या सगळ्या गोष्टीला एक शिक्कामोर्तब तेव्हाच होईल जेव्हा अधिकृत घोषणा होईल। आणि आज जर आपण महाविकास आघाडीची एकंदरीतच सगळ्या ज्या झालेल्या बैठका आहेत त्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे कुठलेच नेते स्थानिक किंवा वरिष्ठ हे आलेले नव्हते, त्यामुळे एकंदरीतच या गोष्टीवरती ही गोष्ट जवळपास अशी गृहीत धरली जाते की शरदचंद्र पवार पक्ष हे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासाठी आग्रही आहेत। तर आता उद्या नेमकी काय घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हे मला नक्कीच धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीकडे।